मला असं वाटतं विजय भाऊंचे हे आरोप म्हणजे नाचणाना आहे अंगणतेडा. एकतर स्वतः आपल्या उमेदवाराला सांगून माघारी घ्यायची, निवडणूक लढायची नाही, निवडणुकाला फेस करायचं नाही आणि त्यानंतर माघार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुठेतरी ज्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून सामान्य लोकांमधनं त्यांच्या पक्षामधनं ज्यावेळेस त्यांच्यावर टीका चालू झाल्या त्यावेळेस काहीतरी घोडेबाजारीचं पैशाचं किंवा काहीतरी असं वायफाय असं आरोप लावायचे. आणि निश्चितच मला असं वाटतं की विजय भाऊंनी या माध्यमातून आत्मपरीक्षण केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी अनेक निवडणुका हरलेली आहे, पण कधीही अनपोज कोणाला निवडून येऊ दिलं नाही. लोकशाहीवरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीने नेहमी काम केलेलं आहे. हारणं जिंकणं हे दुसरं आहे, पण लढणं हे महत्त्वपूर्ण असतं. काँग्रेसनी लढणंच विसरलेली आहे. निवडणूक कसं लढायचं किंवा का लढायचं हा उद्देशच काँग्रेसचा कुठेतरी हे झालेला आहे आणि गटागटात विभाजलेली काँग्रेस लवकरच त्याचा अंत होणार आहे. हो, सुप्रिया सुळेंनी देखील म्हटलेलं आहे की माझ्याकडे पुरावे आहेत घोडेबाजार या निवडणुकीमध्ये झाले. मला असं वाटतं की सुप्रियाताईंकडे पुरावे असले तर त्यांनी पुरावे सादर केले पाहिजे. ते कोणासाठी थांबले आहेत? पुरावे आहेत आणि मी नंतर करणार याचा अर्थ काय आहे? मग ते कोणाची वाट बघतात आहे? कोणी त्यांना फोन करणार किंवा काही म्हणणार म्हणून वाट बघतात आहे का? त्यांच्याकडे पुरावे असतील आणि जर त्यांच्या बोलण्यामध्ये खरं काय अर्थ असणार तर त्यांनी ते सादर केले पाहिजे आणि ते आजच्या आजच सादर केलं पाहिजे. माझं चॅलेंज आहे सुप्रियाताईला या माध्यमातून की खरंच जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी आजच्या आज सादर केले पाहिजे. काल तुमच्याच पक्षाचे सुधीर मुनगंटीवार यांनी देखील म्हटलेलं होतं की वर्षभर आचारसंहिता राहते, 15 दिवस मुख्य आचारते, त्यामुळे या निवडणुका होऊ नये. आज वडेट्टीवारांनी पण तेच म्हटलं की या निवडणुकामध्ये प्रचंड घोडेबाजार होत, त्यामुळे या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकाच नको. नाही, निवडणुका कोणत्या झाल्या पाहिजे की नाही झाल्या पाहिजे हे आपल्या संविधानाने ठरवलेलं आहे. आणि एकदा निवडणूक प्रक्रिया सगळ्याच निवडणुकासाठी हे आहे. घोडेबाजारी किंवा ज्या प्रकारचे आरोप आता होत आहे ते तर विधानसभा आणि विधान परिषदमध्ये सारखेच होतात. म्हणजे लोकसभेमध्ये त्याच प्रकारचे, जिल्हा परिषदच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत याच प्रकारचे आरोप जो हारणारा व्यक्ती करत असतो. तर मला असं वाटतं निवडणुका सगळ्या झाल्या पाहिजे. त्यात कुठेही ज्या जसं ठरलेलं आहे, जसं वर्षोनुवर्ष जे चालत आहे त्या प्रकारचं असलं पाहिजे. घोडेबाजारी होऊ नये हे निश्चितच सगळ्याच निवडणुकीत आपण लक्ष दिलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.